असा बघितल्यावर कोणला वाटणार पण नाही रस्ता इथं. काम बघ पच्चीस. कसला काम. तर मंडळी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण निघलो तर एकदम मस्त भटकंतीला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण तुम्हाला आज नवीन रानमेवा पाहायला भेटते. बेर रिकामं आलं तर एकेकाली वस्ती होती इथं. एक पिढी गेली इथं आणि आता संपला. किसन बाबा पण नाही राहित. म्हसरा विकली की संपला विषय. नाही झोपडी भरलेले अजून झोपडी आहेत फुल. आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण लोकेशन आपला चेंज आहे कारण ह्या एरियात आपण कधी आलो नाही. ह्या एरियात बरेच म्हणजे पूर्वीपासून हा डोंगर म्हणजे हा डोंगर जर बोलला तर ह्या डोंगरावरच एक नंबर आंबे असायचे. पण 80% आंबे आंबटच. दिवसातून नाही तर बरेच वर्षातून जवळपास मी तर 10-12 वर्ष इकडे आलोच नाही. पहिले असं भाजी बिजी लावी तर यावंच रे इकडे आली. कॅक्टस कुठले कुठेच निघलं ना ते कसलंच. असेच आवतून दिलेले आहेत ते. कॅक्टस वापर. ते झाडं लावली म्हणून भारी वाटते बघ. नाही तर एकदम रिकामा वाटला असा. अरे लय म्हणजे लय वर्षानं आलो इकडं. आठवं पण नाही कधी आलो इकडे खरोखर. लय वर्षानं आलो. मंडळी ह्या एरियात एवढ्या आंब्यांची झाड आहेत म्हणजे की कुठल्या आंबाचा आंबा खाली पडला हे समजणार नाही एवढी आंब्यांची गर्दी. पण आता या बऱ्याचशा 5-6 वर्षात बरीच झाडं तोडलेली आहेत असं ऐकलेलं आहे मी. अजून आलो तर नाही. आता जाऊन तर बघूया काय अवस्था आहे ती. आणि तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. वानरसेना इकडं ना ती दंडाला त्या बाजूशी गेल दंडाला. ते जाताना त्या बाजूशी जाऊ. खरं तर मंडळी आजची व्हिडिओ आपली एक नवीन रानमेवा आहे. आलू बोलतात त्यांना. चिकूच्या आकाराचा आणि रंग पण सारखाच असतो. बऱ्याच जणांना माहीतसुद्धा असेल. पण खास आपण आज आलूना चाललो. त्यांचा सीझन आता जवळपास संपला आहे असंच बोलायला पाहिजे. कुठे कुठे आता राहिलेत. आणि बरेचसे आपण व्हिडिओ आंब्यांचे टाकलेत ह्यावर्षी. जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच व्हिडिओ पाहायचे असतील तर ह्या चॅनलला फॉलो नक्की करा. तर मंडळी वारूल बघा. प्रत्येक वारूलमध्ये काहीतरी आपल्याला चेंजेस बघायला भेटते. बऱ्याचशा मुंग्या बघा आतमध्ये चालल्यात. कितीही पाणी आला पाऊस आला तरी ह्यांना काय होत नाही. आतमध्ये पाणीसुद्धा शिरत नाही. असे टेक्निक असतं. आणि जगातला पहिला इंजिनियर असं बोलायला काय हरकत नाही. बघा त्या बाजूने म्हणजे उतरता भाग आहे त्याच्यामुळं ते त्यांची हाईट बघा. इकडून असा स्लोप आहे बघा. खालच्या बाजूला बघा स्लोप कसा आहे. म्हणजे जशी चढण आहे तसा स्लोप आहे. तर मंडळी पाहू शकता अजून बरीचशी झाडं तशी आहेत. अजून इथपर्यंत तर काय वाटत नाही. पुढे जाऊन बघूया आपण. सध्या पण आतमध्ये तर शिरलोच नाही. रस्त्यांवरूनच चाललो तरी बघा. हेच नाही. हमको मैंगो चाहिए. ये कौन सा फल है रे. या फळाला काही फळाबद्दल माहीत नाही त्याच्यामुळे आपण तर खाऊ शकत नाही. पिंगवा
नाही नाही पिंगवण आहे ती नाही. पिंगवांचं वेगळं असते, कौंडाला. कौंडाला वेगळी असतं. कौंडालांची वेल असतं. तर आली बघायला भेटतात रे ती बहुतेक गेली झाडा. पावसाळ्यानंतर वातावरण पूर्ण चेंज होऊन जाईल इकडे आता. मंडळी हा वल आहे, काही जण याला ओढा बोलतात. तर थोड्याच अंतरावर तिथं पाणी असतो, पाण्याचा खड्डा आहे. आणि पूर्वी वर्षभर तो पाणी टिकायचा. आणि हे वस्तीला जी लोक म्हणजे वस्ती असायची, मनुष्य वस्ती, बाबूसर आवाचं मसरा सांभाळीत, त्यांचं पूर्ण आयुष्य त्या पाण्यावरच गेला. कधी फिल्टर नाही काय कुठलं काय नाही. तेव्हा काय झालं नाही. नाही तर आपण नळाचं पाणी पितून तरी आपल्याला त्रास होते. ही अवस्था आहे. मंडळी बघा नुसत्या आंब्यांची झाडं, कुठल्या आंब्याचा आंबा पारलाय तो समजून पण येणार नाही. आंबा नहीं बा. रास्ता देखो हो रास्ता. रस्ती खाज है इधर, एक आंबा नहीं है. क्या है अभी ये पक्षीराज ऐसा क्यों कर रहा है? हमें भी खाने के लिए कुछ रखो ना. अरे चल काफी भी इधर से शॉर्टकट है. रस्ता नहीं है ना. रस्ता भयानक कारला बरं. मामू असले याच्यात ना भाज्या होता मामूसा. काय नाही तो रस्ता मागून तो सावला ना आलो आम्ही सावला ना आलो. असा बघितल्यावर कोणला वाटणार पण नाही रस्ता इथं. साडे सोडा शेऊल शेऊल शेऊल. राजगडावर करतो. डिंगलं कसलं आहे बघ. ही पलक नाही ही मग भाई एकच चढण चढलो पण काम बाबा तमाम झाला, एकदम फुल दम लागला. डिंगलं कसलं आहे त्याच्या पायो कैसा लागा. ही बघा दम लागला गुरुदादांचे फणस. ही तुमची त्याच्या पणच असले बरकी आहे काय काय माहिती. यो अरे झालेली ती काराला पाहिजे होती भाई. कोण करते बघा जा. कोण करतोय पहिला माराचा आहे बुंदावा आहे तो बघ. कसं वाटतंय वाश येतंय. नावाचा घरा डायरेक्ट होईल नाही. बघू इकडं. होईल अरे कोणी नेलून सांगता दे. नाही घालताना त्यांचं ते ते काका बघ उजाळलेला असला तर काढून टाक. एक साईड झालेलं आहे रे ती घ्यायचं? तिथे. आयसो दे तोर तो एक मग डेमो पिकला नाही करी आपण एक घेऊन जा. ते झालं नाही. भाई वाटलं पण नव्हतं अशा ठिकाणी आता आलून रस्ता कारला मी बघा. नेटवर्क झिरो कांडी. नेटवर्क झिरो कांडी. तिकडे पाहू शकता बरेचसे आंब्यांची झाडं होती. इकडे सुद्धा पूर्ण अशी गर्दी होती पण आता पूर्ण रिकामच झालंय. बरेचसे झाडं तोडले गेले. तिकडे आलो त्या समोरच्या एरियामध्ये आहेत बरीचशी झाडं. इकडचा पूर्ण रान सापच झालाय. हा झाड बघा आणि ह्याच्यावरची फळं बघा जसे काय नुसते असे डोलेच आहेत बघा.
पाहू शकता आता पावसाली भाजीपाल्याची तयारी बघा. आली बिली पारून ठेवली बघा एकदम जय्यत तयारी आहे. डांबो सगळा गोळा करून ठेवलेला आहे. तर फायनली पोचलो आपण लोकेशनवर. आलू तयार झालेलाच भेटला डायरेक्ट झाडावरचा. आणून कोण कसा गोड लागते का आंबट लागते? एक नंबर. आत्ता नुसता मी तर हा मंडळी झाड आहे आलूचा बघा. आपला मामू रायडर आहे त्यांचा आहे हा आलूचं झाड. त्याला न सांगताच आम्ही आलेलो आहोत सर्जिकल स्ट्राईक करायला. तर वर्षातल्या पहिलेच आलूची टेस्ट करते होता. झाडावर तयार झालेला नक्कीच ट्राय करा, भारीच वाटतं खायला. तरी यो खांदा तोरला मोहरला आता बघ. बरीच फळं लागलेली आहेत म्हणजे पाहू शकता तुम्ही. झाड पण चांगलाच आहे. इकडं लक्ष लावायला ऐकवत कोण पण येऊन कोसलं बी असेल. कच्चा फल जर खाल्ला तर तुम्हाला आंबटच लागेल. बघा झाडावरून आत्ताच पाडलेला आहे जस्ट. अर्ध्या बाजूला बघा पूर्ण हिरवा कलर आहे आणि अर्ध्या बाजूला पूर्ण असा तपकिरी कलर आहे. म्हणजे आमच्याकडे ह्याला आर कच्चा बोलतात, म्हणजे अर्धा तयार झालेला आहे. कसला झाड आहे तो पण पाहिलं फक्त एक काही दोन पिकलेलं दिसतं ना आलू, त्यांच्यासाठी भाई चारलाय जवळ. सगळं आपलं दिसतं ते कच्चंच दिसतं. त्याच्या नजरेनं कुठं तरी तयार झालेलं 2-3 दिसलं, त्यांच्यासाठी चारलाय तो. खाली वय झाला रे माझा, मला चारता नाही येत. ह्याच्या कच्च्या फलांची भाजी पण करतात आणि चवीला असा आंबट गोड असतो पिकल्यानंतर. हाडे मजबूत होण्यासाठी आणि आपला कफ वगैरे झाला असेल तर त्याच्यासाठी सुद्धा औषधी असा फल आहे. काट बघा काट कसलं टोक आहे. 1 रुपयाला तरी काम 25. काम ते 25 बघ कसला काम 25 झाला बघा. काम 25 झालेलं आहे. बाबा या झाडाशी खिलवाड नाही करायचं आहे बघ. आता मी देवाला विनवणी करते की याच्या आतमधून जर हा काटा मोरलेला नसेल तर बरा आहे. तर मंडळी पाहू शकता तिकडे पूर्ण KGF तयार झाली बघा. किती पाऱ्या बसल्यात बघा. KGF खरोशी गोल्ड फॅक्टरी. इकडे कारली शिराली लावून मोकली आहेत. फक्त आता काय पाऊस पाडाची वेळ कुठे आहे आणि झाडं उगवायची वेळ आहे बघ. सगळं काम रेडी आहे. बकऱ्या यात नाही ना काही पूर्ण आहे. झाड तर काटेरी वाटते, कसली तरी फलच आहे तरी. या बकऱ्या ना यार या यो ना तो याला तर खातान याला आणि मग त्यात वास बीस घेतला तर शोध लावला का काय बोल. अरे बोरांसारखीच आहेत बघ. आपले घर नाही पण काय तरी काहीच असतील. तेच नाही आपलं माहीत नाही त्याच्यामुळे आपण खाऊ नाही शकत. हटून असली नसेल. तर आपण येताना मगाशी वेगळ्या डोंगरावरून आलो होतो. आता जायचा रस्ता आपला वेगळा आहे. पूर्ण त्या डोंगरावरून तिकडून आलो होतो. राहिलं इकडे या डोंगरावर. या झाडावर पक्ष्याचा घरटा होता. पूर्ण अंडी म्हणजे पिल्ली तोडून गेला बघा तो. तर मंडळी आता फायनली आपण दुसऱ्या रानमेव्यावर आलोच बघा. पेटारना. ती भरली बघा.
आता येतात हे बघ. हे पण झाडं आता कुठंच तरी बघायला भेटतात रे. तो फोडून दाखव कसा असते तो. का? पूर्ण ओपन निघते, टर्पल निघते डायरेक्ट असा. बाकी फलांसारखं नाही. मस्त गोरा. हे धर धर ते बघ, टेक्निक बघ भाऊची. काढला काम. टकलं डायरेक्ट. पान रास भरलेले. तर मंडळी, तुम्ही हा फल कधी खाल्लात का आणि ट्राय केलात का? एकदम भारी लागते. याचा टर्पल आहे तो आपोआप डायरेक्ट ओपन होता. याचा टर्पल आहे ना तो पूर्ण असा ओपन होता. ही पानानं आपण काढताना घेतून ती वेगळी असतात. ती आपट्याची पानं भाऊ, आणि ती कुराची पानं असतात. एक काढताना घेतून ती कुराची, आपट्याची, आणि अशीच असतात दुसरी पण पानं. मग ही आली आमचीच धारा ही खाली उंगवली नाही. हम्म. की खाली फणशीची काय दहशत होती, आणि आज बघ काय अवस्था आहे. बघ एवढी बिट्टुली येतात. सुकून गेली रे. आवाज होता फणस सुकून गेली. कमी फणसा पराची परलेली भेटायची अशी तयार झालेली. रास्ता देखो, नहीं तो दूसरी जगह घुसोगे. तर मंडळी, आता आंब्यांचा सीझन संपतोय, पण नवीन रानफलांचा सीझन सुरू होतोय. नवीन रानभाज्यांचा सीझन सुरू होतोय. आणि अशाच जर आपल्या नवीन नवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मंडळी, पाहू शकता बरेच जुन्या काळातली झाडं आहेत, त्याच्यामुळं आपोआप मरून जातात आणि कोसलून जातात बघा. तो आंध्राई पूर्ण वाट लावली बघा मंडळी. जाम मोठा आंबा होता, पण सगळं कोसलवून टाकलं. तर मंडळी, आवाज घेऊ शकता तुम्ही. रान कोंबड्यांचा आवाज येते बघा. फुला बघा असलीच एक नंबर रे. मोगरा शेम मोगरा सारखी झाली बघ. चार मोगरा. तर फायनली आता आपण पोचताव घरी, आणि व्हिडिओ पण आता आपली संपली. आता बघू नवीन रानमेवाची, नाहीतर कुठल्या तरी रानभाजीची बनवू.